मित्रांनो 10 मे 2024ला रिलीज झालेल्या श्रीकांत या चित्रपटाला संपूर्ण भारतातून उदंड प्रतिसाद मिळत आहे। तसेच या चित्रपटाने 5 दिवसात 15 कोटी रुपयांची कमाई सुद्धा केली आहे। तर मित्रांनो या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ते कुठले स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत की ज्यामुळे श्रीकांत हा चित्रपट एवढा हिट ठरला आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉइंट आहे चित्रपटाची प्रेरणादायी स्टोरी। मित्रांनो सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची स्टोरी आहे भारतातील पहिला नेत्रहीन करोडपती बिझनेसमॅन श्रीकांत बोला याची। मित्रांनो श्रीकांत हा जन्मताच नेत्रहीन होता। असाही हा मोठा होऊन तुमच्यावर ओझस होणार आहे, त्यामुळे याला मारून टाका असा शेजारी श्रीकांतच्या आई वडिलांना सल्ला देत होते। त्यामुळे श्रीकांतचे वडील त्याला जिवंत जमिनीत गाडण्यासाठी जातात, परंतु आपल्या मुलाला जिवंत गाडतील ते वडील कसले। मित्रांनो श्रीकांत जसजसा मोठा होत होता तसं तो अभ्यासात खूप हुशार आहे हे त्याच्या आई वडिलांना समजतं। त्यामुळे श्रीकांतचे वडील त्याला नेत्रहीन मुलांच्या विशेष शाळेत टाकतात। इथेही श्रीकांत पहिलाच क्रमांकावर असायचा। एवढंच नाही तर तो 90% गुणांसोबत 10वी पास झाला। हे शक्य झालं श्रीकांतच्या दृढ निश्चयाने, त्याने घेतलेल्या मेहनतीमुळे आणि त्याला शाळेत भेटलेल्या देविका नावाच्या शिक्षिकेमुळे। परंतु मित्रांनो नेत्रहीन असल्यामुळे श्रीकांतला सायन्स स्ट्रीम घेऊ दिली गेली नाही, परंतु श्रीकांतने हार मानली नाही, तर यासाठी त्याने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि मग 98% गुणांसोबत तो 12वी पास झाला। मित्रांनो श्रीकांतला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं, परंतु पुन्हा नेत्रहीन असल्यामुळे त्याला भारतात इंजिनिअरिंगला ॲडमिशन नाकारलं गेलं। परंतु श्रीकांतने हार मानली नाही, त्याने विदेशातील कॉलेजमध्ये अप्लाय केलं आणि जगातल्या सर्वात मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेज MITने श्रीकांतला ॲडमिशन दिलं। इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर श्रीकांत जेव्हा नोकरीच्या शोधात होता तेव्हा हैदराबाद येथे मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या स्वातीने श्रीकांतला नोकरी न करता स्वतःचा बिझनेस उभारून आपल्यासारख्या अनेक नेत्रहीन तरुणांना रोजगार द्यावा असा सल्ला दिला आणि श्रीकांतने तो ऐकला सुद्धा, कारण हीच स्वाती पुढे चालून श्रीकांतची पत्नी झाली। मित्रांनो श्रीकांतने स्वातीचा सल्ला ऐकला आणि तो मायदेशी आला आणि त्याने स्वतःची इंडस्ट्री स्थापन केली। आज हीच इंडस्ट्री बोलंट इंडस्ट्रीज नावाने प्रसिद्ध आहे। आज या कंपनीचा करोडोचा टर्नओव्हर आहे। सोबतच ही कंपनी अनेक नेत्रहीन तरुणांना रोजगारसुद्धा देते। तर मित्रांनो अशी आहे चित्रपटाची प्रेरणादायी स्टोरी। त्यामुळे प्रेरणादायी स्टोरी हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे। मित्रांनो जबरदस्त लेखन आणि दिग्दर्शन हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे। मित्रांनो तुषार हिरानंदानी यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे। तुषार यांनी या चित्रपटात असे काही प्रेरणादायी डायलॉग वापरले आहेत की जे ऐकून आपोआपच आपल्यामध्ये प्रेरणेची आग भरेल। तसेच तुषारने या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील खूप चांगल्या प्रकारे केलं आहे। त्यामुळे जबरदस्त लेखन आणि दिग्दर्शन हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे। मित्रांनो हा चित्रपट पाहून आपल्याला नक्की प्रेरणा मिळेल, त्यामुळे आपण हा चित्रपट नक्की पाहावा। तर मित्रांनो माझ्याकडून या चित्रपटाला 5 पैकी 4 स्टार्स। तर मित्रांनो आपण श्रीकांत हा चित्रपट पाहिला का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा। तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहतात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।